लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, आज होणार फायनल वाटप। नमस्कार, लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी अपडेट। आज होणार पैशांचा पाऊस, गरीब कुटुंबातील महिलांना मिळणार साडी। तर बघा संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, आज आहे 26 एप्रिल आणि लाडक्या बहिणींसाठी आलेले आहे मोठी गुड न्यूज। तर गुड न्यूज अशी आहे की सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता एप्रिलचा हप्ता आजपासून जमा होणार आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत। बघा महाराष्ट्र राज्यातील या ठिकाणी तुम्हाला मॅप दिसत आहे। तर बघा हे 36 जिल्हे आहेत: सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अमरावती, अहमदनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठीक आहे। त्यानंतर धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, रायगड, रत्नागिरी, सर्व सर्व सोलापूर, सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये 36च्या 36 जिल्ह्यामध्ये, ठाणे असेल, मुंबई असेल, पुणे असेल, सर्व 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आजपासून फायनल वाटप सुरू होत आहे। आजपासून होणार आहे पैशांचा पाऊस। सर्व महिलांच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता आजपासून जमा होत आहे। तर बघा गरीब कुटुंबातील महिलांना होळीच्या सणाला मोफत साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे। रेशनच्या दुकानावरती ही साडी वितरित करण्यात आली होती। तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही हे कमेंट मध्ये नक्की टाका। तर बघा अखेर महिलांची प्रतीक्षा संपली, आज होणार फायनल वाटप। बघा आजपासून फायनल वाटप सुरू होत आहे। सर्व महिलांच्या खात्यामध्ये, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा होत आहेत। ठीक आहे। त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची लेटेस्ट अपडेट, अखेर महिलांची प्रतीक्षा संपली, अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली। आता बघा पैसे वाटप प्रक्रिया सुरू झालेली आहे। 5 दिवस आणि 36 जिल्ह्यामध्ये बघा 5 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत। आजपासून हे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे। तुम्हाला आता बँकेकडून मेसेज सुद्धा येणार आहे पैसे जमा झाल्याचा। आता कशा प्रकारे नियोजन असणार आहे ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व महिलांच्यासाठी मोठी गुड न्यूज आहे व मोठी खुशखबर आहे। तर बघा ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी 2 पैठणी साडीचं वाटप करण्यात येणार आहे। लवकरच आपल्या चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्यावेळेस 2 पैठणी साड्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून वितरित केल्या जाणार आहे। हा 200K स्पेशल गिव्हअवे असणार आहे। या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे। त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला ही पैठणी साडी ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी वितरित केली जाणार आहे। त्यांच्या ऍड्रेसवर पोस्टाच्या माध्यमातून ही साडी पाठवण्यात येईल। ठीक आहे। त्यामुळे एक चांगली कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल। ठीक आहे। आता बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, 5 दिवस 36 जिल्हे वाटप, अखेर महिलांची प्रतीक्षा संपली। बघा आज तारीख आहे 26 एप्रिल आणि आज वार आहे शनिवार। आजपासून हे वाटप प्रक्रिया सुरू होत आहे। त्यानंतर उद्याचा सुट्टीचा दिवस असणार आहे कारण की उद्या तारीख आहे 27 एप्रिल, वार असणार आहे रविवार। रविवार असल्यामुळे बँक बंद असणार आहे, सर्व कर्मचारी बँकेचे सुट्टीवरती असणार आहे। त्यामुळे या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, शक्यतो येणारच नाहीत। ठीक आहे। ऑलरेडी जर त्यांनी प्रोसेस करून ठेवली असेल तर त्या महिलांचे फक्त पैसे रविवारच्या दिवशी जमा होतील। म्हणजे ट्रान्झॅक्शनची जी प्रोसेस असते ती जर पूर्ण करून ठेवली असेल तेवढ्याच महिलांच्या खात्यामध्ये रविवारी सुट्टी असताना सुद्धा पैसे येतील, बाकी महिलांच्या खात्यामध्ये तर येणार नाहीत। परंतु आज शनिवारी पैसे तुम्हाला मिळणार आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। ठीक आहे। आज तुमच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे एप्रिलचे पैसे पडणार आहेत। त्यानंतर बघा 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत। पुढील 3 दिवस 3 दिवस हे 100% पैसे वाटप होणार आहेत। पैसे 3 दिवसामध्ये 100% येणार आहेत। कोणते आहेत ते 3 दिवस? तर पहिला दिवस आहे 28 एप्रिल, कारण की 28 एप्रिलला आहे वार सोमवार। सोमवार असल्यामुळे बँका सुरू असतात, बँका चालू असतात, त्यामुळे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, कोणत्याही बँकेचं तुमचं अकाउंट असू द्या। त्यानंतर 29 एप्रिल वार आहे मंगळवार, या दिवशी सुद्धा दुसरा टप्पा असणार आहे, दुसरा दिवस असणार आहे। या दिवशी सुद्धा महत्त्वपूर्ण म्हणजे पुढच्या आठवड्यातील पहिलेच सुरुवातीचे 3 दिवस महत्त्वाचे असणार आहेत। ठीक आहे। मंगळवारी सुद्धा राहिलेल्या महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत आणि अंतिम वाटप असणार आहे। बघा अंतिम फायनल यादी, फायनल वाटप असणार आहे 30 एप्रिलला बुधवारी।
बुधवारपर्यंत पैशांचा पाऊस पडणार आहे. आजपासून 5 दिवस अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. बघा, सर्व लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 30 एप्रिलला आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलच्या हप्त्याचं गिफ्ट जमा होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची लेटेस्ट अपडेट अशी आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर बघा, ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. बघा, तुम्हाला जर संजय गांधी निराधार या योजनेअंतर्गत जर 1500 रुपये दरमहा मिळत असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून लाभ दिला जाणार नाही. 1 रुपया सुद्धा लाडकी बहीण योजनेतून मिळणार नाही, कारण की ऑलरेडी तुम्ही इतर सरकारी योजनेचा, उदाहरणार्थ संजय गांधी निराधार या योजनेचा लाभ घेत आहात. तुम्हाला त्या योजनेमधून 1500 रुपये मिळत आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला लाभ मिळणार नाही. ठीक आहे. तसेच ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना 1500 रुपयापेक्षा कमी रक्कम मिळते. ठीक आहे. म्हणजे बघा, आता उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, या ठिकाणी सर्व समजून सांगतो. ज्या महिलांना 1500 रुपयापेक्षा कमी रक्कम मिळते तर उर्वरित रक्कम या योजनेअंतर्गत दिली जाते. बघा, आता या ठिकाणी तुमचा डाऊट क्लिअर करतो. उदाहरणार्थ, ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात, बघा, नमो शेतकरी योजनेअंतर्गत महिन्याला 1000 रुपये मिळतात, म्हणजे वर्षाला 12,000 रुपये मिळतात. मग तुमचा 1500 मधून जर 1000 वजा केले तर उरले 500 रुपये. किती रुपये उरले? 500. हे 500 रुपये तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून मिळतात. म्हणजे ज्या महिला नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना दोन्ही योजनेचा, दुहेरी योजनेचा लाभ घेतात अशा महिलांना 500 रुपये येणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आणि ज्या महिला इतर शासकीय योजनेतून 1500 किंवा 1500 पेक्षा जास्त रक्कम मिळवत आहेत अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्या या योजनेच्या निकषमध्ये बसणार नाहीत व त्यांना अपात्र केलं जाणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे, तुम्हाला आता समजलेलं आहे. तर बघा, आज वार आहे शनिवार. आज काही जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होत आहेत. तर ते कोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होतील? आता यादी जाहीर झालेली आहे. जिल्ह्यानुसार ही यादी समोर आलेली आहे. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामध्ये आता 10वा हप्ता वितरित करण्यात येत आहे. बघा, या ठिकाणी जिल्ह्यांची नावं कोणती कोणती आहेत बघा. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, मुंबई, ठाणे, रायगड, मुंबई सिटी, ठीक आहे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. 36च्या 36 जिल्ह्यामध्ये बघा आता आजपासून पैसे जमा होत आहेत. परंतु यातील काही जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत. त्यातील पहिला जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे ठाणे जिल्हा. ठीक आहे. त्यानंतरचा जो दुसरा जिल्हा आहे तो आहे नागपूर जिल्हा आणि तिसरा जिल्हा आहे सातारा जिल्हा. हे जे 3 जिल्हे आहेत हे प्रमुख जिल्हे आहेत. ठीक आहे. या 3 प्रमुख जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. आजपासूनच आज या जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळणार आहेत. बाकी जिल्ह्यातील महिलांना सुद्धा पैसे मिळणार आहेत. टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत. टप्प्याटप्प्याने 36 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. बघा, एकूण 36 जिल्हे आहेत. पहिल्या जिल्ह्यात पैसे जमा होणार, दुसऱ्या, तिसऱ्या, 6व्या, 7व्या, 9व्या, 11, 25, 28, 36 अशा टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत. सर्वात जिल्ह्यातील महिलांना लाभ मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पहिला टप्पा आता सुरू झालेला आहे. पैसे जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येत आहे. ठीक आहे. आता बघा, एप्रिल महिन्याचा हे वाटप असणार आहे आणि एप्रिल महिन्याचा अंतिम टप्पा आता सुरू झालेला आहे. शेवटचे काही 4 दिवस उरलेले आहेत एप्रिल महिना संपण्यासाठी. 4-5 दिवस उरलेले आहेत आणि या 4-5 दिवसाच्या कालावधीमध्येच पैसे वाटप होणार आहेत. आजपासून पैसे वाटप होण्यास सुरुवात होत आहे. तसेच पिंक ई रिक्षा वाटप योजना. तर बघा, नागपूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गरजू महिलांना पिंक ई रिक्षा वाटप करण्यात आले आहे. शासन 20% अनुदान देणार आहे. या योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ मिळवू शकता. तसेच ज्या महिलांना पैसे येत नाहीत त्यांनी तुमचं नाव यादीमध्ये आहे का, तुम्ही या योजनेसाठी पात्र होत आहात का, पैसे का येत नाहीत, तर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का, बँकेची KYC कंप्लीट आहे का, या सर्व गोष्टी त्या महिलांनी चेकआउट करून घ्यायच्या आहेत. तर बघा, नमस्कार, आजची लेटेस्ट अपडेट. तर बघा, एप्रिल महिन्याचा हा जो हप्ता आहे तो अक्षय तृतीयेच्या दिवशी जमा होणार आहे. म्हणजे बघा, 30 एप्रिल पर्यंत, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 30 एप्रिल पर्यंत, आजपासून ते 30 एप्रिल या 5 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे.